मित्रांनो, नाशिकपासून 50 किलोमीटरच्या अंतरावर आणि सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी बसलेले वणी गाव, साधारणतः 10 ते 12 हजार लोकवस्ती असलेले हे गाव, या ठिकाणी लक्ष्मी टुरिंग टॉकीज या नावाचे एक थिएटर बसलेले आहे. आता आपण त्याच परिसरात आलेलो आहोत. सद्यस्थितीत हे थिएटर बंद अवस्थेत आहे. मित्रांनो, हा थिएटर बाहेरील परिसर आपल्याला दिसत आहे. थिएटरचे बुकिंग ऑफिस अर्थात तिकीट घर आणि त्या पलीकडून या थिएटरच्या वास्तूत आपण प्रवेश करत आहोत. साधारणतः 10 ते 12 हजार लोकवस्ती असलेले हे वणी गाव, या गावाच्या लोकसंख्येला साजेसे हे थिएटर अशा प्रकारचे महाराष्ट्रभरात कित्येक टुरिंग टॉकीज अस्तित्वात होत्या, परंतु आज त्याचे स्वरूप नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. थिएटरच्या प्रवेशद्वारातून आपण थिएटरच्या आत प्रवेश केला आहे. हा समोर सिनेमास्कोप वाईड स्क्रीन आणि समोर प्रोजेक्शन रूम दिसून येत आहे. UFO टेक्नॉलॉजी असलेले हे अद्ययावत चित्रपटगृह म्हणता येईल. बैठकीची व्यवस्था साधारणतः जमीन आणि त्या मागे नावाला म्हणता येईल अशी बाल्कनी, जिथे आसन व्यवस्था दिसून येते आणि त्या पलीकडील कक्ष महिलांसाठी राखीव असल्याचे दिसते. थिएटरच्या वास्तूत प्रवेश करता थिएटरच्या दोन्ही बाजूला भिंतींवर डॉल्बी साऊंड सिस्टीमची व्यवस्था केलेली दिसते. साधारणतः 1200 प्रेक्षक सामावतील एवढा चित्रपटगृहाचा आवाका दिसून येतो. टुरिंग टॉकीजमध्ये त्यातल्या त्यात तंबूच्या थिएटरपेक्षा हे स्वरूप अनोखे दिसून येते. असं हे लक्ष्मी थिएटर हल्ली प्रोजेक्शन रूममध्ये पूर्वापार चालत आलेले फिल्म रेडांचे फिरणे आणि ती घरघर बंद झालेली दिसून येते. त्या जागी UFO टेक्नॉलॉजी असलेले, अद्ययावत टेक्नॉलॉजी असलेले हे कॉम्प्युटर सर्व्हर्सला अटॅच असलेले थिएटर त्यातल्या त्यात अनोखे म्हणावे लागते. जसे की हे ओपन एअर थिएटर असल्याने हंगामी स्वरूपात चालत असते. साधारणतः पावसाळ्याचं सीझन वगळता थंडी, उन्हाळा याच दरम्यान हे थिएटर
चालत असते. दररोज रात्री 8:30 वाजता एक शोचे आयोजन येथे करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भाग असलेल्या परिसरात प्रेक्षकांचा समुदाय या एकमेव शोसाठी गावातून तसेच बाजूच्या परिसरातून येत असतो. जरी या थिएटरचे स्वरूप ओपन एअर थिएटर असले तरी UFO टेक्नॉलॉजीमुळे मुंबई रिलीज चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित होत असतात. थिएटरचा आवाका बराच विस्तीर्ण आणि पसरलेला दिसून येतो. या थिएटरकडे पाहता मुंबईसारख्या महानगरातील ड्राईव्ह इन थिएटर्सची आठवण प्रकर्षाने जाणून येते. हल्लीच्या बेमोसमी पावसाच्या वातावरणामुळे कुठल्याही हंगामात कधीही पाऊस पडू शकतो. त्यामुळे थिएटरच्या मागील बाजूस हे पत्र्याचे शेड करण्यात आलेले दिसून येते. ऐन आणीबाणीच्या परिस्थितीत प्रेक्षकांची धावाधाव होऊ नये म्हणून कदाचित ही सुरक्षित आवासन व्यवस्था केलेली दिसून येते. समोर सिनेमास्कोप वाईड स्क्रीन असलेला पडदा दिसून येतो आणि त्या बाजूला साऊंड सिस्टीमची व्यवस्था आहे. त्यामुळे थिएटरची व्यवस्था अतिशय आकर्षक आणि चांगली असून रसिकांच्या आनंदावर विरजण पडू नये याची दक्षता थिएटर व्यवस्थापन घेत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्याव्यात आणि माझ्या या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करण्यास विसरू नये. धन्यवाद. पुन्हा भेटू.